आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। SEBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता अतिशय महत्त्वाचा GR आज निर्गमित झालेला आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ह्या दोन्ही योजना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असल्याबाबतचा हा अतिशय महत्त्वाचा 16 डिसेंबर 2020 चा GR आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षण हे सध्या न्यायप्रविष्ट आहे। अशा या स्थितीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना आता ह्या दोन्ही योजना लागू राहणार आहेत। बघा, शासन निर्णय काय आहे। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतील आणि इतर विहित अटी आणि शर्तीची पूर्तता करतील त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभ आपोआप अनुदेय ठरतील। तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या कालावधीत या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS राखीव असलेल्या जागेवर विहित मार्गाने प्रवेश घेतल्यास त्यांना देखील या दोन्ही योजनांचे लाभ हे अनुदेय राहणार आहेत। म्हणजेच EWS प्रवर्गातील उमेदवार यांनी जरी SEBC प्रवर्गातील उमेदवार यांनी जर EWS मधून जरी ॲडमिशन घेतलं असेल किंवा ओपन मधून जरी घेतलं असेल तरी त्यांना ह्या दोन्ही योजना लागू राहणार आहेत। सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी याबाबत आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत आणि या दोन्ही योजनांकरता उपलब्ध निधीपेक्षा जादा तरतुदीची आवश्यकता असेल तर त्याकरता निधीची आवश्यकता ती मागणी नियोजन विभाग आणि वित्त विभागाकडे करावी। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा GR आहे। SEBC प्रवर्गातील उमेदवारांकरता आपल्याला या दोन्ही योजनेचा लाभ हा घेता येणार आहे आणि तो लाभ आपण घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे। धन्यवाद।